उल्हासनगर महापालिकेवर शिवसेना, टीम ओमिकलानी, साई पाटील, महागठबंधनचा भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, ही काळ्या दगडावरची भगवी रेगा। आणि 15 तारखेला धनुष्यबाण निघेल सुसाट आणि विरोधक होतील भुईसपाट। गेल्या अनेक वर्ष या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवरती महायुतीची सत्ता आहे। गेल्या अनेक वर्ष या महायुतीच्या सत्तेच्या माध्यमाने कल्याण असेल, डोंबिवली असेल, या ठिकाणी मोठमोठे प्रकल्प झाले। कल्याण पश्चिमे तर स्मार्ट सिटी मध्ये घेतली गेली आणि कल्याण पश्चिमेमध्ये सॅटिसचं काम देखील आता चालू आहे। कल्याण पूर्वेमध्ये असेल सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, डोंबिवलीमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील, त्याचबरोबर कल्याणशील रोडवरती आपण पाहताय की मेट्रोचं काम जे आहे इतक्या वेगाने चालू आहे की काही महिन्यांमध्ये जे आहे कल्याणकरांना या मेट्रोने प्रवास करायला मिळणार आहे। मी आपल्याला एवढंच सांगतो, येत्या 15 तारखेला आपण महायुतीचे जेवढे उमेदवार असतील तेवढ्या सगळ्या उमेदवारांच्या मतात बहुमताने जे आहे निवडून द्या, एवढीच विनंती। खऱ्या अर्थाने हा आपला बालेकिल्ला आहे आणि म्हणून लोकसभा जिंकलो, केंद्रात आपलं महायुती आहे, राज्यात महायुती आहे, मग महापालिकेत काय पाहिजे? महायुतीच पाहिजे। एक विचाराचं सरकार जेव्हा येतं तेव्हा विकासाला वेग मिळतो। कल्याण डोंबिवलीचा महापौर कोणाचा होणार? कल्याण डोंबिवलीचा महापौर महायुतीचाच होणार, हा विश्वास आहे। आणि कल्याण डोंबिवलीमध्ये कामाच्या बलबुत्यावर कामाची पोचपावती म्हणून कल्याण डोंबिवली महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकेल, हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करायला आलो।